आज आपण करणार आहे मिसळ पाव. त्यासाठी मोड आलेली मटकी घेतलेली. पाणी गरम करून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेतलेली मटकी ही आता पाण्यात उकळायला टाकून घेऊ. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. वाटलेला मसाला आहे हा 1 चमचा टाकून घेऊ. वाटलेला मसाला टाकल्यावर मटकीला छान चव येते, म्हणून वाटलेला मसाला टाकायचा उकळतानाच. पर्यंत मसाला करून घेऊ. कांदा घेतलेला आहे, दोन कांदे घेतलेले, 2 टोमॅटो, खोबरं घेतलेले थोडंसं पातळ काप करून, कोथिंबीरीच्या काड्या. हे मिक्सर मध्ये छान वाटून घेऊ. मसाला बारीक करून घेऊ. मसाला आपला वाटून झालेला आहे. मसाला फ्राय करण्यासाठी तेल घेऊ 4 चमचे. तेल चांगलं तापले, आता मसाला टाकून घेऊ. मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा खोबरं आपण फ्राय करताच आपण टाकलेले, त्यामुळे मसाला छान परतायचा, म्हणजे भाजीला पण चव छान लागते. परतत आलेला आहे. हळद टाकून घेऊ अर्धा चमचा. कांदा लसूण मसाला 1 चमचा. कांदा लसूण मसाला 1 चमचा. लाल तिखट टाकून घेऊ अर्धा चमचा. मसाला फ्राय करून घेऊ याच्यातच. मीठ टाकले, यात पण 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं. मसाला छान परतून झालाय, छान तेल सुटलंय मसाल्याला. असाच परतून घ्यायचा, नाही तर मसाला कच्चा राहिला की भाजी चांगली होत नाही आणि भाजीला तेल पण येत नाही. हा मिसळ मसाला घेतलेला आहे, मोठे 2 चमचे, तो टाकून घेऊ. मिसळ मसाला पण छान फ्राय करून घ्यायचा. मटकी उकळलेली आहे, आता आपण ही भाजीत टाकून घेऊ. मसाल्याचं पाणी हे टाकून घेऊ भाजीमध्ये. मिसळ आपली छान झालेली आहे, आता ही बारीक गॅसवर उकळून घेऊ. खूप कमी वेळात आणि पटकन छान मिसळ अशी होती, या पद्धतीने केली तर.